अपडेट न्यूज। मृत म्हणून सोडली होती त्याची आशा आणि घर सोडून गेलेला तरुण 13 वर्षांनी घरी परतला। आई व पत्नीच्या अश्रूचा फुटला बांध। नेर निलेश वंजारी घरातून निघून गेलेला नवरा व एका आईचा मुलगा 13 वर्षांनी घरी परतला। तो मृत झाल्याचे समजून सर्वांनी आशा सोडली होती, मात्र 13 वर्षांनी घरी परतल्यानंतर आईच्या व पत्नीच्या अश्रूचा बांध फुटला। एका चित्रपटाला साजेची स्टोरीप्रमाणे दुर्योधनच्या परतण्याने आई कमलाबाई व पत्नी वनिता हरपून गेले, जणू त्यांच्या घरी दिवाळी आली होती। नेर तालुक्यातील वह्याळी येथील दुर्योधन रामसिंग जाधव व 49 थोडा मतिमंद असलेला युवक 13 वर्षापूर्वी सन 2012ला गावातील एका व्यक्तीबरोबर पुणे येथे काम शोधण्यासाठी गेला, मात्र यानंतर तो भटकला। कित्येक दिवस पुण्याला भटकल्यानंतर पंढरपूर येथील रेल्वे स्टेशनवर तो भीक मागून जगू लागला। अंगावर फाटके कपडे व दयनीय अवस्थेत जगत असताना जे लोक देत होते त्याच्यावरच तो जगला। घरातील परिवारातील लोक मात्र त्याचा शोध घेत होते, मात्र खूप शोध घेऊनही तो सापडला नाही। यामुळे तो मृत झाला असावा असे परिवाराला वाटले। पुढे येथे जाणाऱ्या अनेक तरुणाकडे आई कमलाबाईने मुलाचा फोटो दिला। अनेकाला मुलाला शोधण्याची विनंती केली, पण कुणी दाद दिली नाही किंवा ऐकले नाही। या 13 वर्षाच्या काळात दुर्योधनच्या मुलाचे व मुलीचे लग्न झाले। दुर्गा त्याच्या जीवाचे बरे वाईट झाले का? दुर्योधन नेमका जिवंत आहे की मृत झाला याचा शोध लागत नव्हता। एकीकडे पंढरपूर रेल्वे स्टेशनवर काही लोकांनी सदर तरुणाला त्याच्या घराचा पत्ता विचारला व तिकिटाचे पैसे वर्गणीतून गोळा करून त्याला यवतमाळच्या बसमध्ये बसून दिले। दुर्योधनला बघून त्याची पत्नी वनिता व आई कमलाबाई यांच्या अश्रूंचा बांध फुटला। मुलगा थोडा मतिमंद जरी असला तरी एका आईचा मुलगा, पत्नीचा नवरा व मुलांचा बाप होता। घराचा आधार परत आल्याने परिवारात आनंदाचे वातावरण पसरले व गावातही या बाबीचा हर्ष व्यक्त झाला। माझे लेकरू कधीतरी परत येईल या एका विश्वासावर 13 वर्षापासून डोळ्यात आयुष्य अधिक काळजात वेदना घेऊन वाट पाहणाऱ्या एका आईची तपश्चर्या फळाला आली। गावातील पोलीस पाटील हेमंत भोकरे हेही या आनंदात गावासह सामील झाले। मुलगा शुभम व पवनलाही आनंद झाला। या प्रसंगाने उपस्थितांचे डोळे पाणावले। दुर्योधन रामसिंग जाधव हा व्यक्ती 2012 मध्ये मुंबई येथे काम करण्यासाठी गेलेला होता, पण 13 वर्षानंतर आज तो त्यांच्या घरी परत आलेला आहे। त्यांच्या कुटुंबांना अत्यंत आनंद होत आहे की आमचा जो मुलगा आहे तोच आमच्या कुटुंबामध्ये परत आलेला आहे। आणि त्यांची आई जो कमलाबाई आहे त्यांना दोन्ही डोळ्याने ते आंधळी आहे। त्यांची जे पत्नी वनिताबाई आणि पवन शुभम हे पुण्यामध्ये काम करतात आणि जो तो दुर्योधन आहे तो 2012 मध्ये घरामधून निघून गेलेला होता आणि तो आज त्यांच्या कुटुंबामध्ये परत आलेला आहे। त्यांच्या कुटुंबांना आज एक आनंद होत आहे। आजी काय वाटते तुले पोरगा आला तर? बाबा मा पोरग लय रोजात गेलत। हो का? तिने मुली नातीचं लग्न झालं त्याला ठाऊक नाही, नाताचं लग्न झालं त्याला ठाऊक नाही, काही ठाऊक नाही बाबा। मी गारासारखी फिरली डोळ्यान गेली। याच्या बाजूत फुटू देव त्याच्या बाजूत फुटू देव, पण कोणी काही ऐकले नाही। पोरग बिमार होता, हे मोठं पोरग ते पांडुरंग, त्याच्या त्यानं काही सुचलं नाही आम्हाला। आज कसं वाटते? आनंद वाटून राहिला बा। कसा काय बाबा मन बघून आलं मा पोरग घरी, म्हणून दुःख वाटत आहे मला। हा 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 इतक्या रोजाचं गेलं बा। कुठे राहिला असं, कोणाच घरी जेवला असं, कोणाच घरी खाल्ला असं, कोणी मारला असं काय, कोणी काही केलं असं काय। दुःख म्हणजे ते आहे मला, दुसरं काय नाही बाबा। ठीक आहे। आशीर्वाद बाबा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.